नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काहीही झाले तरी भाजप आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणायचाच असा संघ बांधलेल्या भारतीय जनता पार्टीने मायक्रो प्लॅनिंग करून शहर मध्य मतदारसंघातील मते खेचून आणण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन डांगरे यांनी शहर मध्य मतदारसंघात गेल्या 3 वर्षांपासून सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांपर्यंत संपर्क केला आणि निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर मतांची बेरीज करत शहर मध्य मतदारसंघात अनेक ठिकाणी एक गठ्ठा असलेली मते भाजपकडे वळवण्यात यश मिळाल्याचे दिसून आले। मोहन डांगरे यांनी जानेवारी महिन्यात भटक्या विमुक्त समाजातील 150 जणांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत लावून शहर मध्य मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांशी संपर्क सुरू केला। या भटक्या विमुक्त जाती जमातीचे नेतृत्व करणाऱ्या भारत जाधव यांना हेरून त्यांना भाजपच्या संपर्कात आणले। स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीपासून दूर राहिलेला हा समाज भाजपशी जोडण्यात मोहन डांगरे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून यश मिळवले। कैकाडी समाजाचे नेते असलेल्या वसंत जाधव यांच्या साथीने भटक्या विमुक्त जाती जमातीतील सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी आपलेसे केले। निवडणूक रंगात असतानाच भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संस्थेचा सुमारे 20,000 जणांचा मेळावा या निवडणुकीतील शहर मध्य विधानसभा मतदारसंघात टर्निंग पॉइंट ठरला। या मेळाव्यात नागरिकांनी दिलेल्या मोदीच्या घोषणा भाजपसाठी फलदायी ठरणार हे तेव्हाच निश्चित झाले। गेल्या 3 वर्षांपासून आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या मोहन डांगरे यांनी विडी घरकुल परिसरात लोकसभा निवडणुकीत येथील नागरिकांशी संपर्क साधत स्थानिकांना होणारा प्रचंड विरोध झुगारून त्यांना भाजपच्या संपर्कात आणण्यात मोठी भूमिका बजावली। याशिवाय शहरातील वडार, लोधी, कोळी, हडगार, विणकर अशा अनेक समाजांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः भेटी देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले। यंत्रमाग कामगार, कारखान्याचे मालक, विविध जाती समूहातील प्रभावशाली व्यक्ती, पेन्शनर्स, नागरिक अशा समाजातील सर्व स्तरातील घटकांना सोबत घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मोहन डांगरे यांच्या टीमने शहरमध्ये प्रचाराचा धुराळा उडवून दिला। सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसची ताकद खिळखिळी करण्यासाठी याचा मोठा उपयोग झाल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।